आपल्या भारत देशात धैर्य, प्रतिभा आणि नवकल्पनांना वयाचं बंधन नसतं. समाजासाठी, देशासाठी असामान्य काम करणाऱ्या धाडसी, संशोधक आणि प्रतिभावान मुलांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आपल्याला सांगतो की लहान वयातही मोठं काही करता येतं. आज आपण अशाच प्रेरणादायी मुलांच्या यशोगाथा पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. ह्यात आपण प्रथम बोलूया वैभव सूर्यवंशी बद्दल. हा वयवर्ष 14, बिहारमधील मुलगा. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी जेव्हा अनेक मुलं अजून स्वप्न पाहत असतात, तेव्हा वैभव सूर्यवंशी क्रिकेटच्या मैदानावर इतिहास घडवत आहे. सर्वात कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू बनणं हे फक्त प्रतिभेचं नाही, तर सातत्य, शिस्त आणि कठोर मेहनतीचं फळ आहे. वैभव आपल्याला शिकवतो की दररोजचा सराव, छोट्या सुधारणा आणि स्वतःवर विश्वास हेच मोठ्या यशाचं खरं गमक आहे. ह्यानंतर मोहम्मद सिदान पी, वय 11, केरळ. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, भीती असूनही योग्य निर्णय घेणं म्हणजे धैर्य. फक्त 11 वर्षांचा मोहम्मद सिदान वीज धक्क्याच्या प्रसंगी आपल्या मित्रांचे प्राण वाचवतो. तो आपल्याला शिकवतो की संकटाच्या वेळी स्वतःचा विचार न करता इतरांसाठी उभं राहणं यालाच खरं शौर्य म्हणतात. आता बघूया बिहारचाच कमलेश कुमार, वय वर्ष 11. नदीच्या प्रचंड प्रवाहासमोर मोठेही घाबरतात, पण कमलेश कुमार पूरग्रस्त नदीत उडी घेतो आणि अनेक मुलांचे प्राण वाचवतो. कमलेश आपल्याला सांगतो की धैर्य हे वय पाहून येत नाही, ते मनातल्या संवेदनशीलतेतून जन्म घेतं. अजय राज, वय 9, उत्तर प्रदेश. शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण. वय फक्त 9 वर्ष, पण विचार प्रगल्भ. अजय राज नदीत बुडणाऱ्या वृद्धाला वाचवतो आणि मानवतेचं सुंदर उदाहरण घालून देतो. अजय आपल्याला शिकवतो की माणुसकी शिकायला वय लागत नाही, फक्त हृदय मोठं असावं लागतं. ह्यानंतर पूजा, वय 17, उत्तर प्रदेश. आज जग पर्यावरण संकटात आहे आणि या संकटावर उपाय शोधते पूजा. ग्रामीण भागात प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन प्रयोग, जनजागृती आणि सातत्याने काम करणारी पूजा आपल्याला सांगते की निसर्गाचं रक्षण म्हणजे स्वतःच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. ही योगिता मांजवी, वय 14, छत्तीसगड. खेळ म्हणजे फक्त विजय नाही, खेळ म्हणजे संयम, पराभव स्वीकारणं आणि पुन्हा उभं राहणं. योगिता मांजवी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करत आहे. ती आपल्याला शिकवते की यश मिळवण्यासाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात. ही आहे आयशी प्रिशा बोरा. विज्ञान, नवकल्पना आणि संशोधनातून नवे मार्ग शोधते. ती आपल्याला सांगते की ज्ञानाला दिशा दिली तर ते समाज बदलू शकतं. वय 16, पश्चिम बंगाल. कला म्हणजे भावना व्यक्त करण्याची भाषा. सुमन सरकार कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवत आहे. तो शिकवतो की स्वप्न वेगळी असू शकतात, पण त्यांनाही तितकंच महत्त्व आहे. ही आहे मिझोरामची कुमारी एस्थर लालदुहोनी. मनामते, वय 9. लहान वय पण आत्मविश्वास मोठा. एस्थर राष्ट्रीय मंचावर आपल्या कलेची छाप सोडते. ती सांगते की प्रतिभेला संधी दिली तर वय अडथळा ठरत नाही. ही मुलं फक्त पुरस्कार विजेती नाहीत, ही प्रेरणा आहेत, ही आशा आहेत आणि हेच भारताचं भविष्य आहे. जर ही मुलं करू शकतात तर आपणही नक्कीच करू शकतो. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.